नमस्ते. नमस्कार. आज आपण प्राणिक हिलिंग संदर्भात थोडं बोलणार आहोत. तर त्याच्या आधी तुमची ओळख करून देता? मी सुप्रिया खांडेकर. अच्छा. आणि प्राणिक हिलिंगचा तुमचा संबंध कसा आणि कधी आला हो? मला आहे ना जुलै महिन्यामध्ये माझ्या एका मैत्रिणीने अमोल सरांच्या क्लिनिकचा नंबर दिला. कारण मला आहे ना खूप स्ट्रेस वगैरे होतं. अच्छा. तर मी त्यांच्या क्लिनिकमध्ये व्हिजिट केलं. सर माझ्याशी बोलले फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर मला काय बोलले सर, की तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये मेडिटेशनसाठी या. अच्छा. मग मी त्यांच्या इथे रोज मेडिटेशनला जायला लागली. ऑफिस सुटल्यानंतर त्यांच्या इथे मेडिटेशन करायला जायला लागली. मी जवळजवळ 1.5-2 महिने मेडिटेशनच करत होती. अच्छा. नंतर मग मी त्यांचा बेसिक प्राणिक हिलिंगचा जो कोर्स आहे तो मी सप्टेंबरच्या स्टार्टिंगला मी त्यांच्या इथे केला. तो जॉईन केला. आणि आता तुम्ही जसं म्हटलात तसं की तुम्हाला थोडा स्ट्रेस होता आणि त्या निमित्ताने तुम्ही पहिले क्लिनिकला जायला सुरुवात केली आणि मेडिटेशन करायला सुरुवात केली. तर नक्की त्या मेडिटेशनचा तुम्हाला कसा फायदा झाला हो? बघा, आता मी तिथे मेडिटेशन ट्विन हार्ट मेडिटेशन मास्टर चुआकोक्सी यांचं आहे. त्याच्यामध्ये आहे ना की खूप म्हणजे मिराकलस हिलिंग तुम्ही बोलता ना, म्हणजे माझे पूर्ण लाईफस्टाईल हळूहळू मला 15 दिवसातच असं जाणवायला लागलं की माझ्यामध्ये काहीतरी बदल घडताय. जेणेकरून म्हणजे मी जो त्रास मी काढत होती गेली 10-15 वर्ष, अच्छा. त्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं की मी दिवसभरात माझी म्हणजे स्ट्रेस लेवल नाही वाढत आहे, डिप्रेशन नाही येत आहे. म्हणजे ज्या लेवलचं मी रोज डिप्रेशन मध्ये जायची, मी रोज स्ट्रेस घ्यायची, म्हणजे असे सगळे प्रॉब्लेम्स होते. नंतर मग मी डिसिजन घेतलं की नाही, मला आता बेसिक शिकायचंच आहे. बरोबर आहे. मग मी त्यांच्याकडून बेसिकचा कोर्स जॉईन केला सप्टेंबर फर्स्ट वीक मध्ये त्यांच्याकडून. आणि या मेडिटेशनमुळे तुमची स्ट्रेस लेवल होती ती अतिशय कमी झाली? नाही, अतिशय नाही म्हणता येणार, पण मी जेव्हा बेसिकचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर आमचे ऑनलाईन सर ऑनलाईन पण देतात, म्हणजे 2 दिवस आमचा वर्कशॉप असतो. त्याच्यानंतर सर आम्हाला ऑनलाईन सेशन्स देतात 1 मंथचे. म्हणजे ते तर मला असं वाटतं की कुठेच नसेल, पण अमोल सर ते देत आहेत. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला खूप काही ज्या गोष्टी 2 दिवसाच्या वर्कशॉप मध्ये नाही कळल्या त्या डिटेल मध्ये ते शिकवतात. अच्छा. तो हाफ एन आवरचा सेशन असायचा. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुस्तक पण असतं की जेव्हा जी लोक जे कोर्स करतात त्यांना पुस्तकं पण दिली जातात. जे पुस्तकात आहे तेच आपल्याला करायचंय, म्हणजे काही बाहेरचं नाहीये किंवा काही नाहीये. तर त्याच्या थ्रू, त्या पुस्तका थ्रू आणि ज्या ट्रेनरनी आम्हाला शिकवलं त्यांच्या, म्हणजे मी 1 वीकच्या नंतरच लगेचच माझं हिलिंग करायला मी सुरुवात केली. अच्छा. माझं स्वतःचं हिलिंग करायला मी सुरुवात केली. जे शिकवायचे ते मी स्वतःवर प्रॅक्टिस करायची. अच्छा. म्हणजे आमचा क्लास झाला, हाफ एन आवरचा क्लास झाला, त्याच्यानंतर मी तोच क्लास माझा कंटिन्यू करायची आणि मग जे ते शिकवलं ते मी परत सुरू करायची. अच्छा. मग जेणेकरून त्याचं काय झालं की थोडे चेंजेस माझ्यामध्ये व्हायला लागले. इम्प्रुव्हमेंट दिसायला लागली. म्हणजे जेव्हा बेसिकचा कोर्स तुम्ही केलात, नंतर तुमचं प्रॅक्टिकल 1 महिन्याचा परत एक सपोर्ट सेशन चालू झाले, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं हिलिंग करायला लागलात आणि तुम्हाला मग फरक जाणवायला लागला, कारण तुम्ही तुमच्यावरती उपचार करायला लागले. आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझा बच्चा 12वीला आहे. अच्छा. आणि त्याला आहे ना, जेव्हा मी प्राणिक करायच्या अगोदर स्टोनचा प्रॉब्लेम झालेला. ओके. आणि त्यावेळेस तो जून-जुलैचा तो पिरियड होता. आणि तेव्हा तो कॉलेजला जायचा आणि रिटर्न यायचा, पोटात दुखतंय. 8 वाजता जायचा आणि 11 वाजेपर्यंत घरी रिटर्न. हप्त्याचे 4 दिवस तो तेच करायचा. अच्छा. आणि मी स्वतःला पहिला एक्सपेरिमेंट करून बघितलं. नंतर 20 दिवसाच्या कालावधीनंतर मी त्याला हिलिंग द्यायला सुरुवात केली. अच्छा. ओके. पण मी ते बघितलं की आफ्टर 10 डेज ऑफ हिलिंग त्याचं कॉलेजवरून रिटर्न येणं बंद झालं. म्हणजे ही गोष्ट आहे सप्टेंबर मंथली. ओके. आणि जानेवारीमध्ये तो कम्प्लिटली स्टोन मधून कम्प्लिटली रिकव्हर होता. कमाल आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगू, जो माझा 10-12 वर्षाचा स्ट्रेस आणि जे काही होतं ते मी 8 महिन्यात एवढं सक्सेसफुली क्लिअर केलं आहे. म्हणजे मग आता जर मी ह्याच्यामध्ये अजून डीप जाईन तर मग काय लेवल असेल, म्हणजे त्या गोष्टीचे किती लेवल असते. आणि त्याच्यासाठी मी अमोल सरांना खूप थँक्स म्हणेन आणि मास्टरांना पण. नक्कीच. आणि खरोखर हे दोन्ही जे अनुभव आहेत हे कमाल अनुभव आहेत.
आणि जे स्वतः तुम्ही घेतलेली आहेत हे विशेष. आणि हे सगळं बेसिक कोर्स झाल्यानंतर परत तुमचा अजून कुठला ऍडव्हान्स बेसिक कोर्स झाला. बेसिक मध्ये माझ्या बच्चाला फरक पडला. मी परत त्याच्या पुढे मी ऑक्टोबरच्या लास्ट वीक मध्ये ऍडव्हान्स केला. बरं. ऍडव्हान्स केला तेव्हा काय झालं की ऍडव्हान्स कोर्स मध्ये मी माझ्या मम्माला म्हणजे माझ्या आईला हार्ट म्हणजे एंजिओप्लास्टी झालेली आहे, प्लस तिला बीपी डायबिटीस आहे. पहिला आम्ही काय करायचो, प्रत्येक 3 महिन्यांनी ती ऍडमिट व्हायची. आता ऍडव्हान्स केल्याने मी तिला हप्त्याचे 3 दिवस म्हणजे एकदा ह्याचा प्रोटोकॉल म्हणजे डायबिटीसचा प्रोटोकॉल, एकदा ऍडव्हान्सच्या टेक्निकने, एकदा बीपीचा प्रोटोकॉल, एकदा हार्ट एलिमेंट्सचा प्रोटोकॉल, असे मी हप्त्यातून 3 वेळा तिला हिलिंग द्यायला लागले. आणि त्याचे चेंजेस म्हणजे तिला मी ऑक्टोबर मध्ये म्हणजे मी सप्टेंबर मध्ये एकदाच केलेलं तिला हिलिंग, ऑक्टोबर पासून मी कंटिन्युटी चालू केलं. आणि तिला आता आम्हाला ऍडमिट करावं लागत नाही. आणि ती आता घरातलं सगळं काम, पहिला ती काही करत नव्हती, आता ती घरातलं सगळं काम करते. त्याच्यामुळे मला माझ्या सेशन्सला वेळ द्यायला वेळ मिळतो, म्हणजे कारण ती मला सपोर्टिव्ह आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे एवढं सगळं म्हणजे जी बाई काहीच करत नव्हती आज ती घरातलं काम उरकते. परत तिचा मेमरी लॉसचा इश्यू व्हायचा, तोही कमी झालेला आहे. म्हणजे तुम्ही जेवण बनवायला घेतलं की गॅसवर ठेवून विसरून जायच्या. परत जेवणामध्ये कधी तिखट आहे तर कधी मीठ नाही, ते सगळं तिचं रिकव्हर झालेलं आहे. आणि तुमच्या आईचं एज किती आहे म्हणालात? आता 64 आहे सर. 64 आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही खरोखर म्हणजे ऍडव्हान्स टेक्निक पण शिकून तुम्ही त्याचा पुरेपूर वापर केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी परत डिसेंबर मध्ये मी सायकोथेरपी केलं. ग्रेट. आता मी सायकोथेरपीचा उपयोग कसा केला की माझ्या बच्चाला स्टोनचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि अभ्यास होत नव्हता. मग मी अभ्यास होत नाहीये, मग सायकोथेरपीच्या टेक्निकनी मी त्याला हील करायला सुरुवात केली. फेब्रुवारी मध्ये एक्झाम आहे, जानेवारी मध्ये हील करायला सुरुवात केली. अगदी 15 to 20 डेज मध्ये अभ्यास व्हायला लागला. आणि जेव्हा पेपरचा टाइम आला, ही वॉज सेइंग दॅट की माझा आता 80% अभ्यास होतोय. जेव्हा तो स्टोनचा प्रॉब्लेम होता तो म्हणत होता की माझा 10%ही अभ्यास होत नाहीये. त्याच्यासाठी पण मी अमोल सरांना सांगितलं की असं असं आहे. तर ते मला बोलले की तुम्ही सायकोथेरपी करा. अच्छा. आणि त्याचे टेक्निक्स वापरा. मग त्याचे टेक्निक्स वापरून मला तरी आता मी शुअर आहे की माझा बच्चा 70-80% आरामात स्कोर करू शकतो. जेव्हा त्याच्या अगोदर मला हे वाटत होतं की त्याच्याकडून काहीच होणार नाहीये. आणि 12वीचं वर्ष तुम्हाला तर माहिती आहे की कसं आहे. नाही पण आता म्हणजे त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे, म्हणजे त्याची आता एक्झाम कंप्लीट झालेली आहे. पण खूप छान, म्हणजे मी हे अनुभव किती म्हणजे रोजच्या लाईफ मध्ये मी जेवढं स्ट्रेस लेवल वर मी म्हणजे फाईट करत होती रोज, पण आता फरक पडला. म्हणजे बघा आता हळूहळू तुमचं बेसिक झालं ते छान वापरलं तुम्ही, ऍडव्हान्स कोर्स झाला तो छान वापरलात, नंतर परत सायकोथेरपीचा कोर्स झाला तो छान वापरलात. आता पुढचं काय नक्की प्लॅन आहेत तुमचे प्रणिती? मला आहे ना अराटिक करायचंय, अजून माझा सोल बाकी आहे. अच्छा. तर माझा प्रयत्न चालू आहे की मी ह्या एप्रिल मध्येच अराटिक करायचा प्रयत्न आहे. तर आता सोल मी दीपाली मॅडम वगैरे जे आहेत अमोल सरांच्या क्लिनिक मध्ये त्यांच्याशी बोललेली आहे. आता मार्च एंडिंगला वगैरे सोल आहे, त्याच्यामध्ये मी सोल करून घेणार आहे. तो करायचा आहे आणि त्याच्यानंतर अराटिक करायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपली जी लाईफस्टाईल आहे ती आपण थोडीफार चेंज करू शकतो. परत आपल्या घर परिवाराला म्हणजे आपण किती त्यांना चांगलं आयुष्य देऊ शकतो प्राणिक हिलिंगने. म्हणजे तुम्हाला काही नाही जमलं तरी बेसिकच्या काही टेक्निक्सनी जर काही गोष्टी रिकव्हर होत आहेत तर मग काय वाईट आहे. म्हणजे आपण इकडे तिकडे असेच पैसे टाकत असतो. नक्कीच. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आल्यानंतर म्हणजे मी 8 महिन्यात म्हणजे भरपूर काही अशा असतील, पण मी 8 महिन्यात माझ्यामध्ये एवढे चेंजेस बघते. तर म्हणजे 10 वर्षाचे चेंजेस तुम्ही 8 महिन्यात तर रिकव्हर नाही करू शकत ना. मग 8 महिन्यात ते रिकव्हर म्हणजे माझ्यामधले चेंजेस, दुसऱ्यांमधले नाही, पण माझ्यामधले काय चेंजेस झालेत ते आपल्याला माहिती असतं. नक्कीच. आणि मग एवढे सगळे अनुभव आल्यानंतर तुम्ही अजून कोणाला काही सजेस्ट केलं? मी भरपूर जणांना सजेस्ट केलं. आणि मी माझ्या मुलालाही आता 12th झाले आहे त्याची, म्हणजे MSCT ची त्याची एक्झाम झाली की मी त्यालाही बेसिक मध्ये ग्रेट म्हणजे त्यालाही करणार आहे आणि माझ्या बारक्या मुलालाही बेसिक म्हणजे सुरूच करणार आहे. म्हणजे त्या लोकांना एक प्रोग्रेसिव्ह हिलर
म्हणजे घराघरातून तयार झालेच पाहिजेत. नक्कीच. आणि मी म्हणजे जेवढ्यांना म्हणजे घरातल्यांना तर मी करतेच, पण माझी मैत्रीण असेल किंवा काय असेल एखाद्या, त्यांना पण मी हिलिंग करते आणि हिलिंग बद्दल सांगते. जेणेकरून कसं आहे की तुम्ही पण हे करा, पुढे व्हा, म्हणजे स्वतःचं लाईफ कसं तुम्ही चांगलं डेव्हलप करू शकता. बरोबर आहे. हे त्याच्यामधून तुम्हाला कळेल. बरोबर आहे. अगदी नक्कीच. आणि तुमच्या बरोबर बोलताना मला मगाचपासून अगदी प्रकर्षाने जाणवतंय की तुम्हाला प्राणिक हिलिंग बद्दल तुमच्याकडे बोलण्यासारखं भरपूर काही आहे. पण खरंच तुम्ही ज्या प्रकारे शिकलात, ज्या कारणामुळे शिकलात आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही प्राणिक हिलिंग मध्ये स्वतःला ग्रो करताय आणि त्याचा अतिशय उत्तमरित्या फायदा करून घेताय, ते ऐकून अतिशय छान वाटलं. आणि असेच आपण पुढे कधीतरी प्राणिक हिलिंग संदर्भात बोलत राहू. आय एम शुअर तुम्हाला असेच छान छान अनुभव येत राहोत आणि तुम्ही अशीच प्राणिक हिलिंग मध्ये स्वतःची आणि सगळ्यांची प्रगती करत राहा. थँक्यू. नमस्कार.